तर मराठवाड्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। धाराशिवमधील तेरणा नदीला पूर आलाय। शेतीचं मोठं नुकसान यामुळे झालंय। धाराशिव जिल्ह्यात 8 दिवसात चौथ्यांदा अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। हे दृश्य आपण पाहतोय। धाराशिवच्या तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली त्या ठिकाणची ही भयावह अशी स्थिती आहे। 8 दिवसात चौथ्यांदा अतिवृष्टीचा आणि पूर परिस्थितीचा सामना या जिल्ह्यातील नागरिक करतायत। शेतीची शेती पाण्याखाली गेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदीला पूर आलाय। कन्नड शहरातील लंगोटी महादेव मंदिराला पाण्याचा वेढा आहे। पुजाऱ्यांच्या कुटुंबातील 4 महादेव मंदिरात अडकले। तर परभणीच्या पालमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। मागच्या 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नद्यांसह ओढ्यांनाही पूरस्थिती निर्माण झाली आहे। पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। तर परभणीतील गौडगावमध्ये दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस झालाय। शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी साचलंय। कापूस, सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पंचनामे करत एकरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।